हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, 3 मे 2026 रोजी नीट यूजीची एक्झाम होणार आहे. एक्झामची वेळ आहे 2 ते 5:20 ही एक्झाम संपूर्णतः ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. रिपोर्टिंग टाइम 11 वाजताचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले नसतील त्यांनी आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये 3 पेजेस येतात. पहिल्या पेजवर विद्यार्थ्याचं संपूर्ण डिटेल्स असते. त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याची कॅटेगरी, विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ, विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि विद्यार्थ्याचा अप्लिकेशन नंबर एवढी माहिती असते. त्याच्या थोडं खाली सेंटरचं नाव, सेंटरचा नंबर, सेंटरचा ॲड्रेस ही संपूर्ण माहिती असते. आणि सगळ्यात खाली 3 चौकोन असतात. एक चौकोन विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिपकवण्यासाठी असतो. त्याच्या बाजूचा चौकोन विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशासाठी असतो. आणि तिसरा चौकोन जो असतो विद्यार्थ्याच्या सिग्नेचरसाठी असतो. दुसऱ्या पेजवर विद्यार्थ्याचा पोस्टकार्ड साईज आकाराचा फोटो चिपकवायचा असतो आणि एक सिग्नेचरचा पण कॉलम असतो. तिसऱ्या पेजवर एनटीएनं विद्यार्थ्यासाठी केलेल्या सूचना आहेत. तर विद्यार्थ्यांनी पासपोर्ट साईजचा फोटो आणि पोस्टकार्ड साईजचा फोटो हे दोन्ही फोटो घरूनच ॲडमिट कार्डवर चिपकून न्यायचे आहेत. का? कारण बरेच सेंटर, बरेच कॉलेज फेविकॉल किंवा गोंदची व्यवस्था करेलच याची काही गॅरंटी नाही. त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशासाठी पॅड लागते, इंक पॅड लागतो. हा इंक पॅड जर तिथं अवेलेबल नसेल तर विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम होतो. म्हणून हे प्रॉब्लेम किंवा धावपळ होऊ नये म्हणून डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आणि पोस्टकार्ड आकाराचा फोटो विद्यार्थ्यांनी घरूनच चिपकून द्यायचा आहे. पण दोन्ही पेजवरच्या ज्या विद्यार्थ्याच्या सिग्नेचर आहे त्या दोन्ही सिग्नेचर विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलमध्ये जे अधिकारी असतात त्यांच्या समोरच करायचे. आता हे ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं, त्याच्यावर दोन्ही फोटो चिपकून घेतले आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा लावल्यानंतर ॲडमिट कार्डच्या 3 ते 4 झेरॉक्स कॉप्या विद्यार्थ्यांनी काढून आपल्या जवळ ठेवायच्या. कारण ॲडमिशनच्या वेळेस ह्या कॉप्या विद्यार्थ्यांना लागतात. कारण एक्झाम संपल्यानंतर ही कॉपी, दोन्ही फोटो चिपकवलेली कॉपी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा लावलेली कॉपी एक्झाम हॉलमध्ये ठेवून घेतली जाते. ती विद्यार्थ्याला परत दिली जात नाही. असं होऊ नये म्हणूनच विद्यार्थ्यांनी 3 ते 4 झेरॉक्स कॉप्या ॲडमिट कार्डच्या काढून ठेवाव्या फ्युचरसाठी. यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेला जातेवेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटर आयडी किंवा बँकेचं पासबुक यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचं आहे. मोबाईलमधलं दाखवलेला आयडी प्रूफ तिथं ॲक्सेप्ट करत नाही. विद्यार्थ्यांनी एक्झामला जातेवेळी एक्झाम हॉलमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कॅल्क्युलेटर असं कुठलंही डिव्हाइस तिथं अलाउड नाही. बॅग सुद्धा अलाउड नाही. ड्रेस कोडच्या बाबतीत जीन्स किंवा ट्राउझर, कुठल्याही प्रकारचं ट्राउझर तिथं अलाउड आहे, पण फुल बाह्याचं सेट तिथे अलाउड नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी हाफ बाह्याचं सेट किंवा टी शर्ट घालून गेलं तरी चांगलं.
बूट अलाउड नाही, साधी चप्पल स्लीपर चप्पल पण तिथे अलाउड आहे. पाण्याच्या बाटलीच्या बाबतीत बरेच विद्यार्थी घरून स्टीलची बाटली घेऊन जातात किंवा तांब्याची बाटली घेऊन जातात किंवा काचाची बाटली घेऊन जातात. हे बॉटल तिथं अलाउड नाही. प्लास्टिकची बॉटल तिथे अलाउड आहे आणि ती पण ट्रान्सपरंट बॉटल. प्लास्टिक बॉटलवर जे आवरण असते ते आवरण काढून न्यायचं आहे. म्हणून जे विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या सिटीमध्ये एक्झाम देणार आहे त्यांनी 1 ते 1.5 तास आधीच घरून निघायचं आहे. कारण रस्त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असते, वेळेवर गाड्या मिळत नाही. म्हणून वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी 1 ते 1.5 तास आधीच घरून निघायचं आहे. जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये त्यांनी कमीत कमी एक दिवस इथे येऊन आपलं सेंटर कुठे आहे त्याची तपासणी करून नंतरच सेंटरला जायचं आहे. कारण धावपळीमध्ये उशीर झाला तर मनाची शांती भंग होते. ही मनाची शांती भंग होऊ नये म्हणून वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. एवढ्या सूचना मला आपणास करायचा होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे.